हाय हॅलो श्री स्वामी समर्थ. मी बोलले होते पोरींना झोपून कपाट आवरायला घेणार, तर इकडे बघा पोरी तर झोपल्यात आणि मी तासभर झोप काढून उठले आणि मग कपाट आवरायला घेतले. तर चला आवरूया कपाट. आता त्या सगळ्या साड्या काढायच्या आहेत, हे सगळंच काढायचं आहे मला. तर चला बघू कसं कसं ठेवायचं. या सगळ्या साड्या ठेवायच्या आहेत, हे बघा. आता इथे थोडं थोडं करून ठेवून गेला. इकडे मोक्षा बसली मम्मींच्या मांडीवर. या कपाटात मी सगळ्या काठपदर साड्या ठेवून घेतल्यात आणि ही माझ्या ॲनिव्हर्सरीची साडी आहे, जी की मला त्यांनी घेतली होती. कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगा. जी तुम्हाला क्लिअर बघायची असेल तर हे सुद्धा मला सांगा, जेणेकरून मी त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला माझ्या सगळ्या साड्या दाखवेन. तर असो, बाकीच्या साड्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच. कसं कसं कपाट लावले मला कमेंटमध्ये हे सुद्धा सांगून. जवळजवळ सगळ्याच बायकांचं असं होतं, सण आला की साडी नाही आणि सण झाला की साडी ठेवायला जागा नाही. खरं सांगा मला, असं कोणाकोणाच्या घरी होते. आम्ही प्रत्येक सणाला साड्या घेतो, पण एकदाच नेसतो. नेसायचा काही परत योगच येत नाही. पण घेतलं ना, आम्हाला घरची खरोखर खूप शिव्या देतात की साड्या काही तुम्ही नेसत नाही, पण घेऊन नुसता पसाराच करून ठेवताय. कोणाकोणाचं असं होते मला कमेंटमध्ये सांगा बरं काय. बाई किती त्या साड्या ठेवताना कळते की साड्यांचा पसारा एवढा असतोय. घड्या घालून नाकी न व्हायला आले आणि साडी नेसायचं तर मूडच गेलाय. एवढ्या साड्यांच्या घड्या घालून एवढा कंटाळा आलाय की परत काय साडी नको बाबा, असं आम्ही प्रत्येक वेळी म्हणतो आणि प्रत्येक वेळी नवीन एक साडी घेतो. प्रत्येक वेळी असंच होतं. अशा सगळ्या साड्या ठेवून घेतल्या होत्या आणि साड्या ठेवल्यानंतर सुद्धा हा सगळा एवढा पसारा इकडं पडला होता. पसारा पडलाय सगळा लावून झालाय. आता साड्या थोड्या लावून झाल्यात आणि त्याच्यानंतर सुद्धा थोडा पसारा पडलाय आणि ह्या साड्या थोड्या लावायच्या आहेत. आता त्या साईडच्या कप्प्यात तिथंच लावून घेणार, तर ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. चला बघू. आज मला तुम्हाला साड्या दाखवायच्याच होत्या, पण गडबड इतकी होती ना, गडबडीत सगळ्या साड्या मी ठेवून दिल्या. खूप साड्या आहेत ज्या ट्रेंडिंगसुद्धा आहेत, काही आठवणीसुद्धा आहेत त्या साड्यांसोबत. अशा प्रत्येकाकडे साड्या असतात ज्या की आठवणींनीच घेतलेल्या असतात. तर असो, तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असे कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे जेणेकरून मी बनवायलासुद्धा तयार होईन. तर असो, हा सगळा पसारा पडला होता. हे सगळ्या साड्या वगैरे ठेवून घेतल्या आणि मम्मींच्या ब्लाउजांचा गुंता झाला होता, तो सुद्धा काढून घेतला आणि सेपरेट ब्लाऊज करून ठेवले, जे की रेग्युलर घालतेले वेगळे आणि नवीन ब्लाऊज आहेत ते मी साडीमध्येच ठेवले होते, असं जेणेकरून की ज्या त्या वेळेत जे ते घावेल. तर कोण कोण असं कपाट आवरलं मला कमेंटमध्ये सांगा बरं काय. जवळजवळ 1.5 ते 2 तास मी साड्या ठेवत होते आणि साड्यांचा हा पसारा असा सगळ्या घरभर पसरलेला होता. आणि हे पसारा ठेवत ठेवत मी व्हिडिओसुद्धा चालू ठेवला होता. हे काही माझ्या लक्षातच आलं नव्हतं, असाच व्हिडिओ चालू होता आणि मी माझं काम करत होते. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर माझं साडी कलेक्शन बघायला आवडेल का हे सुद्धा सांगा बरं का. तर बाय बाय. कपाट असं काही आवरलं होतं साड्यांचं, तर बाकीचं उद्या आवरणार आहे, तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. चला बाय बाय.